नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेक्षक हो, दिवसेंदिवस नवनवीन आणि विविध आजार बळावताना दिसतात. त्यामुळे या आजारांवर जनजागृती करणं, त्यांची अचूक माहिती पोहोचवणं, त्यांची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार पद्धती या सर्व बाबींविषयी चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे आपण आज हितगुजच्या माध्यमातून करत असतो. आज आपण थ्रोम्बोसाइटोपेनिया या गंभीर आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. रोगप्रतिकारक म्हणजेच इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुजाता शर्मा आणि डॉक्टर संगीता मुदलियार. डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत आहे हितगुज मध्ये. नमस्कार. थँक्यू. डॉक्टर सुजाता शर्मा ह्या MD बालरोग व फेलोशिप बाल कर्करोग व रक्तदोष तज्ज्ञ असून मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे असोसिएट प्रोफेसर पेडियाट्रिक्स, इंचार्ज डिव्हिजन ऑफ पेडियाट्रिक्स, हेमाटोलॉजी, ऑन्कोलॉजी आहेत. त्यांना या विषयात 20 वर्षांचा अनुभव आहे आणि सध्या त्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या इंचार्ज आहेत. आणि डॉक्टर संगीता मुदलियार ह्या MRC PCH MBBS DNB असून मुंबईतील वाडिया हॉस्पिटल येथे हेड ऑफ डिपार्टमेंट पेडियाट्रिक्स, हेमॅटॉलॉजी, ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. तर थ्रोम्बोसाइटोपेनिया आजार नेमका काय आहे याविषयी माहिती जाणून घेऊयात. मॅम, पुन्हा एकदा स्वागत आहे. सुरुवातीला डॉक्टर सुजाता यांना मला प्रश्न विचारायचा. मॅम, खूप दुर्मिळ आणि अत्यंत गंभीर आजार आहे हा, तर याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्की इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे काय आहे, काय सांगाल? नमस्कार. इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया हा आजार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो आणि हा गंभीररित्या आजार नसताना सर्वसाधारण आजार आहे. फक्त ह्याची जनजागृती जास्त नाहीये. तर ह्या आजारमध्ये जसं शब्द नाव आहे इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे स्वयंप्रतिकार शक्तीच्या विरोधात हा आजार आहे. ह्या आजारामध्ये इम्यून म्हणजे आपल्या शरीरातले आपण स्वतःच अँटीबॉडीज तयार करतो आणि ते अँटीबॉडीज प्लेटलेटच्या विरोधात काम करून ते प्लेटलेट नष्ट करतात. ज्या कारणाने आपले प्लेटलेट्स कमी होतात आणि त्यामुळे त्यांना रक्तस्राव होण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्यांना इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया, इम्यून म्हणजे आपल्या शरीरातले अँटीबॉडीज तयार करून प्लेटलेट्स कमी होऊन रक्तस्राव होणाऱ्या आजाराला इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया असं. बरं डॉक्टर संगीता, इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया कसा झालाय हे ओळखायचं कसं? याची काही लक्षणे दिसतात का? सो इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनियामध्ये काय होतं की आपले प्लेटलेट कमी होऊन जाते आणि प्लेटलेटचं काम काय असतं, ब्लिडिंग थांबवायचं. बरं. तर जेव्हा पण प्लेटलेट कमी होतात शरीरातमध्ये ब्लिडिंग होते, म्हणजे चट्टे येणार, स्किनवर चट्टे येणार, दातमधनं ब्लिडिंग येणार, लहान मुलांमध्ये नाकामधनं ब्लिडिंग येणार आणि काही यंग लेडीजमध्ये अक्तदेव रक्तस्राव होणार पिरियड्सचा ड्युरिंग पिरियड्स आणि खूप रेअर पण कधी कधी डोकांमध्ये पण ब्लिडिंग होऊ शकते आणि कधी त्यांना मार लागली तर ब्लिडिंग जास्त व्हायचे चान्सेस असते. बरं. लहान मुलांना हा आजार येतो याचा अर्थ आई वडिलांना देखील तितकंच टेन्शन येत असणार. पण मॅम, मला एक प्रश्न विचारायचा की इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनियाचे काही प्रकार असतात का? काय सांगाल डॉक्टर सुजाता? हां, त्या अगोदर मी पहिले नॉर्मल प्लेटलेट्स किती असतात हे आपण सांगू शकतो. तर आपल्या शरीरामध्ये नॉर्मल 1.4 to 4.5 लाख इतके प्लेटलेट्स आपल्या शरीरामध्ये असतात पर क्युबिक मिलीमीटर MM. तर ह्या प्लेटलेटची जेव्हा संख्या कमी होते तेव्हा इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया होतो. आता हा 3 प्रकारचे असतात. ॲक्यूट इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे हा आजार सर्वसाधारणपणे 6 महिन्यापर्यंत चालत राहतो आणि हा आजार जेव्हा 6 महिन्यापर्यंत चालतो त्याला ॲक्यूट इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणतो. 80% मुलांमध्ये हा आजार इम्यून ॲक्यूट असतो आणि तो आजार 6 महिन्यापर्यंत तो निघून जातो. आणि शक्यतो त्याचे कारण जास्त करून एक व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं किंवा चिकन पॉक्स, मिझल्स, तर कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन नंतर ते जे प्लेटलेट जेव्हा कमी होतात तो इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया त्याला होतो. दुसरं आहे म्हणजे 6 महिन्यापासून जेव्हा 1 वर्षापर्यंत राहतो तेव्हा त्याला पर्सिस्टंट म्हणतो. 10 ते 20% मुले असे पण असतात ते पर्सिस्टंट म्हणजे 1 वर्षापर्यंत हा आजार चालतो आणि 1 वर्षापुढेही आजार चालत असेल तर त्याला क्रॉनिक इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणतात. बरं. मग ह्या आजाराबद्दल जेव्हा तुम्हाला 1 वर्षाच्या वर जात असेल तर नक्की इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया आहे का आणि त्याचं गांभीर्य किती आहे आणि त्याला ट्रीटमेंट काय लागणार आहे ह्याचा व्यवस्थित तपशील करायला लागतं. आणि म्हणून क्रॉनिक इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया मुलांमध्ये कमी असतं पण काही जणांना असू शकतो जास्त वेळ करून, म्हणजे मोठ्यांमध्ये हा जास्त आढळतो. बरं. सुरुवातीला त्याचं योग्य पद्धतीने निदान करणं देखील तितकंच गरजेचं आहे. कोणत्या वयोगटातील मुलाला
कोणता टाईपचा इम्युन थ्रोम्बोसायटोपेनिया झालेला आहे हे देखील ओळखणं तितकंच गरजेचं असतं. डॉक्टर संगीता, इम्युन थ्रोम्बोसायटोपेनियाला तुमच्या भाषेमध्ये ITP देखील म्हणतात. तर ITP-साठी उपचार पद्धती कोणत्या? कारण की सध्या बघायला गेलात तर प्रत्येक आजारावर आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत. तर यामध्ये कोणते उपचार पर्याय आहेत? डॉक्टर संगीता, तुम्ही काय सांगाल? तो ह्याचा डायग्नोसिस झाल्यानंतर म्हणजे डायग्नोसिससाठी आम्ही एक CBC करतो आणि ते एक पेरिफेरल स्मिअर असतं ते आम्ही बघतो. त्याच्यामध्ये प्लेटलेट किती आहे ते बघतो आणि काही दुसरे प्रकारचे अबनॉर्मल सेल्स नाही आहे ते बघतो आणि त्या एकदा आमचं डायग्नोसिस झालं की त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट स्टार्ट करतो. आणि जसं डॉक्टर सुजातानी सांगितलं त्याचे 3 प्रकार आहे: ॲक्यूट ऑनसेट और न्यूली डायग्नोस्ड, पर्सिस्टंट आणि क्रॉनिक. सो ॲक्यूट ऑनसेट म्हणजे जे नवीन आलेल्या म्हणजे 3 महिन्यापर्यंत जे असतं त्याला ॲक्यूट ऑनसेट किंवा न्यूली डायग्नोस्ड म्हणतात. त्याचे जे ट्रीटमेंट आहे त्याच्यावर आम्ही स्टिरॉइड्स किंवा IVIG आणि खूप रेअरली NTD हे ट्रीटमेंट आम्ही देतो. स्टिरॉइड आम्ही शॉर्ट कोर्स देतो म्हणजे 4 ते 14 दिवसपर्यंत देतो आणि नंतर थांबतो. ते स्टिरॉइड दिल्यानंतर आम्ही प्लेटलेट बघतो की कसे प्लेटलेट वाढलेले आहे की नाही आहे आणि काही काही मुलांमध्ये आम्ही IVIG देतो. ते हे सगळं ट्रीटमेंट आम्ही मुलाचे कसे सिम्पटम्स आहे, आम्हाला किती लवकर त्याचे प्लेटलेट वाढवायचे हे सगळं डिसाईड करून आम्ही ते ट्रीटमेंट देतो. बरं, मुलांमध्ये काय फरक आहे, कशा पद्धतीचे सिम्पटम्स दिसतात हे बघून तुम्ही त्यांच्यावर ते उपचार पद्धती अवलंब करता. डॉक्टर सुजाता, तुम्ही देखील काही उपचार पद्धती सांगू शकाल का? IVIG आणि स्टिरॉइड्स हे आपण फर्स्ट लाईन थेरपी म्हणतात. म्हणजे प्रथम उपचार पद्धतीने हेच आपण ट्रीटमेंट पहिले देतो. पण समजा ह्या औषधाने सुद्धा जर का काही पेशंट रिस्पॉन्ड करत नसतील तर दुसरी औषधं पण आहेत आता आधुनिक पद्धतीने. त्याला म्हणतात एल्ट्रोम्बोपॅग आणि हे रोमिप्लास्टिन. हे औषधं आपल्या बोन मॅरोमधून जे प्लेटलेट्स बनतात, आता प्लेटलेट शेवटी हे एक रक्तगटच आहे जो आपल्या बोन मॅरोमध्ये बनतो आणि ते जर का बोन मॅरोमधून पण आपण त्यांची संख्या वाढवली तर प्लेटलेट्स वाढू शकतात आणि हा आजार हे औषधं डायरेक्टली बोन मॅरोवर चालतात म्हणून हे देऊन तुम्ही बघू शकता. जास्त करून क्रॉनिक ITP मध्ये हे वापरलं जातं. आता तिसरं एक आहे औषध म्हणजे रिटुक्सिमॅब. रिटुक्सिमॅब हे पण एक प्रकारचे अँटीबॉडीजच आहेत म्हणजे प्रोटीन्सच आहेत. ते आपल्या शरीरामध्ये न बनवता बाहेर आपल्या औषधाच्या रूपामध्ये बनवून आपण IV द्वारे देतो. आता हे अँटीबॉडीज आपल्या शरीरात असलेल्या अँटीप्लेटलेट अँटीबॉडीज बनवणारे B सेल्स आहेत त्याच्या विरोधात काम करतात आणि त्यांचं प्रोडक्शन कमी करतात आणि ज्याच्यामुळे आपले प्लेटलेट वाढू शकतात. तर ही एक आधुनिक पद्धतीची ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही क्रॉनिक ITP जनरली ह्याच्यावर वापरू शकता. आणि तरी हा एक वैद्यकीय उपचार जर नाही झाला तर मुलांमध्ये शक्यतो ह्याची लागण्याची शक्यता कमी आहे. पण अडल्ट्समध्ये हे ट्रीटमेंट वापरतात. स्प्लिनेक्टमी म्हणजे तिल्ली जिथे आपले प्लेटलेट जिथे डिस्ट्रॉय होतात, जिथे मारले जातात आणि आपल्या शरीरातून पूर्ण काढलेले जातात, तर प्लिहा किंवा तिल्ली असं म्हणतात मराठीमध्ये. तर तिथे ती स्प्लीनच तुम्ही काढून टाकली तर कदाचित प्लेटलेट नष्ट व्हायचे बंद होतील आणि म्हणून स्प्लिनेक्टॉमी हा शेवटचा इलाज आहे आणि तो जास्त करून अडल्ट्समध्ये लागतो, मोठ्या लोकांमध्ये. बरं, पण डॉक्टर सुजाता, जसं तुम्ही म्हणालात की हा आजार जास्त लहान मुलांमध्ये दिसतो त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण देखील त्यांच्यामध्ये असणार की त्यांच्या पाल्याला झाला तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हा आजार जीवघेणा आहे का? हा आजार जीवघेणा तर नक्कीच नाहीये. कारण मी जसं सांगितले 80% हे उपचार पद्धतीनेच बरे होणारा आजार आहे. स्पेशली मुलांमध्ये तर ह्याचा रिस्पॉन्स खूप चांगला येतो औषधाने आणि हा आजार कॉमन पण त्याच वयोगटामध्ये असल्यामुळे रिस्पॉन्सचा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त जीवघेणा नाहीये. 1%हूनही कमी मुलांमध्ये हा मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. पण तोही जर का तुम्ही योग्य वेळेवर ट्रीटमेंट केली तर त्याचाही धोका तुमचा टळू शकतो. तर जास्त करून अशी मुलं जे असतात त्यांना ना जेव्हा तुम्ही बाहेर खेळता किंवा कारण हा आजार तुम्ही 6 महिने तर मुलांना घरात बसून नाही ठेवू शकत, तर अशा मुलांना तुम्ही की नाही म्हणजे कव्हरिंग जसं हेल्मेट घालणे किंवा नी पॅड्स घालणे किंवा शोल्डर पॅड्स घालणे हे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस तुम्ही सांगू शकता. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स असतात जसे फुटबॉल म्हणा, रेसलिंग म्हणा, कुस्तीचे खेळ, असे खेळ त्यांनी
जास्त प्रमाणात खेळू नये. इंडोर गेम्स किंवा सिंगल गेम्स खेळू शकतो, रनिंग वगैरे करू शकतात. कोणाशी संपर्क होईल इतर लहान मुलांशी असे खेळ त्यांनी खेळू नये. पालकांनी त्या सगळ्याची खबरदारी घेणं त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यात मार जास्त. लागण्याची शक्यता असते कॉन्टॅक्ट मध्ये, ते खेळू नये. नक्कीच. डॉक्टर संगीता, ITP-शी संबंधित जोखीम घटक कोणकोणते आहेत? ठीक आहे. ह्याच्या अगोदर मला ट्रीटमेंटमध्ये एक अजून गोष्ट सांगायची आहे की काही मुलांमध्ये ना आम्ही काहीच ट्रीटमेंट नाही देतो, ते आपोआप पण बरं होतं. ठीक आहे. तर आम्ही ऑब्झर्व वेट अँड वॉच पॉलिसी पण घेतो. ते पण डिपेंड करतो की किती प्लेटलेट आहे मुलांची आणि तो किती भागदौड करतोय, ते त्याच्यावर पण आपला ट्रीटमेंट डिसाईड होतं. तर एक ते इम्पॉर्टंट गोष्ट आहे की कधी कधी आम्ही काही ट्रीटमेंट नाही देतो आणि ते आपोआप पण 80% मुलांमध्ये बरं होऊन जाते. तर एक चांगली गोष्ट आहे. अशा मुलांची इम्युनिटी पॉवर देखील जास्त असते, त्यामुळे देखील हा फरक नाही, असं नाही आहे. ह्याच्यामध्ये इम्युनिटीचं कसं आहे की जे तुम्ही आता रिस्क फॅक्टर मला म्हणजे काय आहे ते विचारतात आहे, तर म्हणजे ह्याच्यामध्ये काही रिस्क फॅक्टर नसतं. इम्युनिटीचा प्रॉब्लेम आहे, जसं डॉक्टर सुजातेने पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं की इम्युनिटी ॲबनॉर्मल होऊन जाते. म्हणजे काही मुलांना सर्दी खोकला झाला तर त्याला बरं करायच्यासाठी बॉडी अँटीबॉडीज प्रोड्यूस करतो. ते अँटीबॉडी जे जर्म्स आहेत त्याला काढायच्यासाठी आपल्या शरीरामध्ये आले, पण ते रॉंग काम करतंय आणि आपल्या प्लेटलेटला डिस्ट्रॉय करतंय. तर ह्याचं काही रिस्क फॅक्टर नाही आहे लहान मुलांमध्ये. पण अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे इन्फंट्समध्ये कधी झालं तर आम्हाला हे शोधायला लागतं की त्याला काही कंजनायटल जेनेटिक प्रॉब्लेम तर नाही आहे, ते आम्ही शोधतो. किंवा खूप मोठ्या मुलांमध्ये किंवा 14-15 वर्षाची मुलींमध्ये हे होतं तर आम्हाला SLE किंवा दुसरे ऑटो इम्युन प्रॉब्लेम आहे का ते आम्ही शोधतो. तर हेच आपले रिस्क फॅक्टर आहे, बाकी काही रिस्क फॅक्टर असं नाही आहे. डॉक्टर सुजाता, ITP-चं निदान कसं केलं जातं? काही टेस्ट वगैरे याच्यासाठी केल्या जातात का? तर ITP जसं नावाने आहे, इम्युन थ्रोम्बोसायटोपेनिया, फक्त प्लेटलेट काउंट केल्याने आपल्याला फक्त एवढं कळतं की ते थ्रोम्बोसायटोपेनिया आहे, म्हणजे प्लेटलेट्स कमी आहेत. पण निदान करण्यासाठी खूप कठीण आजार आहे हा. कारण हाशी एक सिंगल टेस्ट अशी नाही आहे की जी तुम्ही सांगू शकता की ITP आहे. तर त्याला डायग्नोसिस बाय एक्सक्लुजन असं म्हणलं जातं. म्हणजे इतर कारणं असतात जे प्लेटलेट कमी व्हायचे ते तुम्ही पहिल्यांदा नाही आहेत की नाही बघायला पाहिजे. म्हणजे जसं काय त्यांना कॅन्सर जर असेल, कॅन्सरची सुरुवात असेल तर तुम्ही कदाचित त्याचं पहिलं प्रेझेंटेशन प्लेटलेट कमी असणे असू शकतं. किंवा B12 किंवा फोलिक ॲसिड हे आपले जे मल्टीविटॅमिन्स आहेत त्याची पण आपल्या शरीरामध्ये कमतरता असेल तर तुम्हाला ITP सारखा पिक्चर म्हणजे प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. अप्लास्टिक ॲनिमिया वगैरे असं जर आजार असेल तर ते प्लेटलेट कमी होऊ शकतात. तर हा सर्व तपासणीसाठी तुम्हाला व्यवस्थित CBC म्हणजे नॉर्मल ब्लड काउंट आणि पेरिफेरल स्मिअर बघणे आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हिमोग्लोबिन आणि दुसरे सेल्स, पांढऱ्या पेशी वगैरे नॉर्मल आहेत की नाही, ॲबनॉर्मल सेल्स आहेत की नाही, प्लेटलेट्स आहेत की नाही, हे तुम्हाला बघायचं असतं. आणि नंतर तुम्ही दुसरं व्हायरल इन्फेक्शन्स आहे का, SLE आहे का, त्याला दुसरे अजून काही आजार आहे का प्लेटलेट कमी होण्यासारखे, हे तुम्ही तपासायचे असतात. आणि तरीसुद्धा जर का तुम्हाला डाऊट असेल तर काही पेशंटमध्ये तुम्ही बोन मॅरो करून याची खात्री करू शकता. म्हणजे जर का बोन मॅरो मेगाकॅरिओसाइट्स नावाचा एक सेल असतो ज्याच्यापासून प्लेटलेट्स बनतात, तर हे मेगाकॅरिओसाइट्स नॉर्मल आहेत किंवा वाढलेले आहेत तर ते ITPचं चिन्ह असू शकतं. तर बोन मॅरो अर्थात प्रत्येकाला गरज नाही, पण काही ठिकाणी तुम्हाला बोन मॅरो करणे पण आवश्यक आहे. तर अँटी प्लेटलेट अँटीबॉडीज केल्यानंतर आपल्याला ITP कळत नाही. एकंदरीत क्लिनिशियन्स म्हणजे क्लिनिकली बघून तुम्हाला व्यवस्थित तपासणी करून आणि इतर कारणं नाही आहेत की नाही ITPचे हे बघितल्यानंतरच तुम्ही ITP आहे सांगू. बरं. डॉक्टर संगीता, ITPचा मुलांवर नेमका कसा परिणाम होतो? तर जसं मी तुम्हाला सिम्पटम्समध्ये सांगितलं, त्यांना ब्लिडिंग होऊ शकते, कुठेही मार लागली तर ब्लिडिंग होऊ शकते. त्यांना कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स अवॉइड करावं लागतं, म्हणजे लाईक फुटबॉल, कराटे आणि असे. तर जे एक्यूट असतात, एक्यूट म्हणजे ते 3 महिन्यामध्ये बरं होतं तर जास्त काही प्रॉब्लेम नसतं. पण काही मुलांमध्ये हे क्रॉनिक होऊन जातं, म्हणजे 1 वर्षापेक्षा लांब चालतं. तर त्यांना त्याचा सायकोलॉजिकल पण त्यांना त्रास होतं. म्हणजे आमच्याकडे काही मुली लोक आहेत त्यांना कराटे खेळायचे, पण
हे आजार म्हणे त्यांना आम्हाला नाही सांगता येतं, म्हणजे आम्ही सांगतो की हे गेम तुम्ही नाही खेळू शकतो कारण तुम्हाला मार लागू शकते आणि ब्लिडिंग होऊ शकते. तर हे सगळं त्यांना प्रॉब्लेम होते. तर आमच्याकडे आता खूप चांगले औषध आहे, तर त्यांनी आम्ही देऊन त्यांचा प्लेटलेट बरं करतो आणि त्यांना गेम्स वगैरे खेळायला सांगतो. तर हेच त्यांचा मेन प्रभाव आहे ITPचा, की त्यांना ब्लिडिंग होऊ शकते आणि कुठेही मार लागली की जास्त ब्लिडिंग होऊ शकते. बरोबर. डॉक्टर संगीता, तुम्ही मगाशी मला काही उपचार पद्धती सांगितलेल्या, डॉक्टर सुजाता तुम्ही देखील सांगितलात. तर सुजाता मॅम, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ITP उपचार ठरवण्यासाठी कोणते घटक महत्त्वाची भूमिका ठरवतात? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे लहान मुलामध्ये. जसं संगीता मॅडमने सांगितले की प्लेटलेट काउंट हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आता ITP मध्ये प्लेटलेट्स कमी होतात पण त्याला ब्लिडिंग होते की नाही, फक्त आपण रिपोर्ट ट्रीट नाही करणार आहे, पेशंट ट्रीट करणार आहे. जर का प्लेटलेट समजा जसं का 20 ते 30 हजारापर्यंत असतील तर शक्यतो पेशंट्स लोकांना ब्लिडिंग होत नाही. त्यांना फक्त काही मार लागल्यानंतर ब्लिडिंग होते किंवा अंगावर चट्टे पडतात. तर ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन सुद्धा केलं तरीही चालतं, कारण त्यांना सिव्हिअर ब्लिडिंग नाहीच आहे, फक्त प्लेटलेट्स कमी झालेले आहेत. दुसरं आहे की समजा प्लेटलेट्स खूपच कमी झाले आणि त्यांना वारंवार ब्लिडिंग होत असेल तर तुम्हाला औषध पद्धती देणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे त्यांची मेडिकल हिस्ट्री बघणं खूप आवश्यक आहे, की त्यांनी ह्याच्यापूर्वी काही औषधं चालू आहेत का, किंवा त्यांना अँटी प्लेटलेट औषधच कदाचित मिळत असतील, की जसे म्हणजे ॲस्पिरिन म्हणा, ब्रुफेन म्हणा, पॅरासिटामॉल, हे प्लेटलेटच्या विरोधात काम करणारे औषध आहेत आणि हे जरा दीर्घकाळासाठी चालू असेल तर त्याच्यामुळे प्लेटलेट्स कमी आहेत का हे तुम्ही मेडिकल हिस्ट्री बघणं आवश्यक आहे. परत त्यांचं जीवनशैली, जसं आपण बोललो की जीवनशैली खूप ॲक्टिव्ह आहे, ते मुलं खूप खेळकर आहेत किंवा कॉलेजची मुलं आहेत किंवा ॲक्टिव्ह स्पोर्ट्समन आहे किंवा आहे, तर ही पण एक महत्त्वाची बाब पडते. आणि एक टर्शरी केअर म्हणजे जे मेडिकल ट्रीटमेंट जिथं उपचार पद्धती तो पेशंट घेत आहे, ते उपचार पद्धती त्याला जर का खूप लांब पडत असेल तर त्यांना जास्त ट्रीटमेंट, डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट, ऑब्झर्वेशन तुम्हाला ठेवू शकत नाही. समजा बाहेरगावचा पेशंट आहे आणि मुंबईला खास आलेला आहे आणि तो वापिस गावी जाणार असेल तर त्याला तुम्हाला डेफिनेट ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. पण तो जर पेशंट जवळपास राहत असेल एखाद्या मेडिकल कॉलेज किंवा एक उपचार पद्धतीच्या जवळ, तर तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. आणि तिसरी चौथी लास्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटची पसंत. काही ट्रीटमेंट आहेत ना ते खूप महागडे आहेत आणि काही ट्रीटमेंट स्वस्त आहेत, तर तुम्ही पेशंटला पण सांगू शकता हे 2-3 ट्रीटमेंट आणि त्यांचे साईड इफेक्ट, तर ते सुद्धा त्यांनी स्वतः सुद्धा ठरवू शकतात की कोणती ट्रीटमेंट पद्धती त्यांना घेणे योग्य आहे. नक्कीच. डॉक्टर सुजाता, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की ह्या आजाराविषयी जनजागृती झालेली नाहीये, त्यामुळे अनेकांच्या मध्ये गैरसमज खूप निर्माण झालेले आहेत. तर डॉक्टर संगीता, हा आजार बरा होऊ शकतो का? हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर 80% मुलं ITPने म्हणजे जे अक्यूट असतं ते बरं होऊन जातं, 20% क्रॉनिक होतात, ते 20% मध्ये पण 80% कम्प्लिटली बरं होऊन जातात. ते ITPचं डायग्नोसिस झालं तर असं घाबरण्यासारखं काही नाही आहे. जे मुलं बरं नाही होतं त्याच्यामध्ये मोस्टली काहीतरी अंडरलाईंग प्रॉब्लेम असतं, ते आम्ही शोधून काढतो. म्हणजे काही इम्युनिटीचा जेनेटिक प्रॉब्लेम असतं किंवा काही अजून ऑटो इम्युनिटीचा प्रॉब्लेम असतं, ते आम्ही शोधून काढतो. सो 90% मुलं ITPने बरं होऊन जातं. हे घाबरण्यासारखं रोग तसं नाही आहे, फक्त काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच. पण त्यासाठीच मला तुम्हा दोघींना देखील जाता जाताना एक प्रश्न विचारायचा आहे की या आजारासंबंधित पालकांना तुम्ही काही सूचना देऊ इच्छिता तर तुम्ही देऊ शकता, काही सल्ला द्याल का? डॉक्टर सुजाता. आता ITP बद्दल जनजागृती करणे हे खूप आवश्यक आहे, कारण आता सध्या व्हायरल इन्फेक्शन आणि हिवाळ्यामध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. तर ITP ब्लिडिंग झाली तर घाबरण्यासारखं काही नाहीये, पण मात्र तुम्हाला निदान होणं आवश्यक आहे. तर तुम्ही म्हणजे एवढे हे पण राहू शकत नाही की ITP आहे तर डॉक्टरांकडे जाऊन हे नेमकं ITPच आहे का, इव्हन दुसऱ्या कोणत्या आजाराचा हा लक्षण नाही आहेत की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. आणि जर का एकदा खात्री पटली की ते ITPच आहे तर मग तुम्हाला ते स्वतःहून बरा होणारा आजार आहे, त्यात काही घाबरण्यासारखं नाहीये. हे डॉक्टर कडून तुम्हाला खात्री करून घेणं आवश्यक आहे. आणि ती एकदम गंभीर आजार नाहीये, 6 महिने कदाचित
मात्र एवढं मात्र ठीक आहे की त्यांना 6 महिने किंवा 1 वर्ष लागू शकतो, याची मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. अवश्य. डॉक्टर संगीता, तुम्ही काय सल्ला द्याल अगदी मला थोडक्यात? हे सांगायचं आहे की नेहमी काही डिसीज झालं, काही पण प्रॉब्लेम आला तर त्याला औषध द्यायचं असं गरजेचं नसतं. खूप मुलं ITPचे बिना औषधचे पण बरं होऊन जातात. फक्त थोडी काळजी घ्यायची, काय की मुलांना काही कुठे ट्रॉमा, चोट नाही यायला पाहिजे ते बघायचं आहे. IM इंजेक्शन आहे ते अवॉइड करायला पाहिजे. कधी ब्लिडिंग झाली तर बर्फ घेऊन कपड्यामध्ये बर्फ घेऊन तिकडे प्रेशर लावायचं आणि ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायचं. ITP जे डॉक्टर क्युअर करतात ते जास्त कर हिमॅटो ऑन्कोलॉजिस्ट असतात. तर लोक घाबरतात कारण की आम्ही कॅन्सर पण ट्रीट करतो आणि ITP पण ट्रीटमेंट करतो. तर आमच्याकडे त्यांना असं वाटतं की आमच्याकडे आले म्हणजे कॅन्सर आहे, पण गंभीर आजार ITP आहे. कॅन्सर नाही आहे, ते वेगळं प्रकारचं आहे आणि ते क्युअर होऊ शकतं. नक्कीच नक्कीच मॅम, आज तुम्ही झी24 तासमध्ये आले आणि थ्रोम्बोसायटोपेनियाविषयी जनजागृती केलीत, योग्य माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. हितगुजमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास.